थेट जाऊया आपण मुंबईतल्या एका कार्यक्रमात. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता जोगेश्वर आणि गोरेगाव दरम्यान आज राम मंदिर नावाच्या नव्या स्थानकाचं उद्घाटन होते. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत या नव्या स्टेशनचं उद्घाटन होते. राम मंदिर नावाच्या नव्या स्थानकाचा उद्घाटन सोहळा आता थोड्याच वेळात होणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू कार्यक्रमाच्या स्थळी स्थानापन्न झालेले आहेत. हा लोकार्पण सोहळा आता थोड्याच वेळात होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत. राजकीय सुंदोपसुंदीत या नवीन स्टेशनचा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला होता. अखेर आज हा उद्घाटन सोहळा होतोय. आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत. देवेंद्र, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू कार्यक्रमाची इथं आलेले आहेत, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसते, घोषणा दिल्या जात आहेत, काय सांगशील? केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू जे आहेत त्यांचं आगमन काही वेळापूर्वीच या ठिकाणी झालेलं आहे. मात्र भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील, त्यांची घोषणाबाजी जी आहे ती अद्याप सुरू असलेली पाहायला मिळते. रेल्वे कर्मचारी जे आहेत ती घोषणाबाजी थांबवावी अशी विनंती करताना पाहायला मिळतात आहे. मात्र ही घोषणाबाजी जी आहे ती थांबवली जात नाहीयेत आणि या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये राम मंदिर या स्थानकाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम पार पडतोय, ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेत कसे असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होऊ शकतो. आणि या सगळ्या गोंधळाच्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे कर्मचारी असतील किंवा जो इतर जे कर्मचारी आहेत ते प्रयत्न करतात आहे. मात्र तसं अद्याप तरी होताना दिसत नाही आहेत आणि या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत या स्थानकाचं उद्घाटन जे आहे ते पार पडलेलं आहे. देवेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.